सरकारी नोकरी मिळवणे किती अवघड आहे किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाला किती खटपट करावी लागते, किती काय-काय करावं लागतं. एक अर्ज असेल तर त्याच्यासाठी लाखो उमेदवार आलेले असतात, ॲप्लिकेशन्स असतात. मग ती थरो प्रोसेस असते. या प्रोसेसमधून प्रत्येकाला जायचं असतं आणि त्यावेळेला जाऊन मग एखादं सिलेक्शन होतं आणि मग भरती होते आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही खूपच लांबलचक आहे. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतात, क्लिष्ट गोष्टी असतात. त्यावेळेला एखादा उमेदवार जाऊन प्रशासकीय सेवेमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये दाखल होतो. संपूर्ण गावभर त्याचं अभिनंदन होतं आणि हे सगळं होत असताना मग तो जो उमेदवार आहे कामावरती मोठ्या उमेदीने रुजू होतो. आपल्याला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, ही सुरुवातीची त्याची जिद्द असते आणि म्हणूनच अनेक जे पोलीस असतील, पोलीस दलामध्ये सामील होणारे अनेक व्यक्ती असतील, ते देशसेवेने भारावून गेलेले असतात किंवा सैन्यामध्ये असेल किंवा कुठेही असाल, जी काही आपण स्पर्धा परीक्षांच्या मार्फत किंवा भरती प्रक्रियेमार्फत निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, हे आपल्या उराशी फार मोठं स्वप्न बाळगून सैन्यामध्ये किंवा पोलीस दलामध्ये भरती झालेले असतात. परंतु काही गोष्टी त्यांच्या बाबतीत अशा होतात, जर का आपण वेळीच एखादी गोष्ट नातेसंबंध सावरले नाहीत, तिकडे लक्ष दिलं नाही, आपण खरंच चुकतोय का किंवा आपल्या बाबतीत काही चुकीचं होतंय का, आपल्या बाबतीत कोणी चुकीचं वागतंय का, हे जर आपल्याला वेळीच या गोष्टी समजल्या नाहीत, तर मात्र आत्मघात निश्चित आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गुजरात आहे. गुजरातमधला अंजार हा भाग आहे. याच्यामध्ये एक पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनमध्ये एक महिला ASI कार्यरत आहेत. त्यांचं वय वर्ष आहे 25. त्यांचं नाव आहे अरुणाबेन जाधव. नेहमीप्रमाणेच त्यांची ड्युटी सुरू आहे. अत्यंत कष्टामधून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. अत्यंत तरुण आणि होतकरू मुलगी म्हणून तिच्या गावामध्ये तिची ओळख होती. आपल्या गावामधून एक मुलगी ASI सारख्या मोठ्या पोस्टवरती कार्यरत असल्यामुळे तिच्या गावच्या लोकांना सुद्धा तिचा फार मोठा आणि सार्थ अभिमान होता. परंतु तिच्या बाबतीमध्ये एक दिवस म्हणजे 18 जुलै हा दिवस तिच्या बाबतीत काळा दिवस ठरलेला आहे. अत्यंत वाईट दिवस किंवा अत्यंत वाईट अशी घटना या ASI तरुणीच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. 18 जुलैच्या दिवशी या ASI तरुणीची, जी स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, या तरुणीची हत्या झालेली आहे. आता ही हत्या कशी झाली किंवा हत्या कोणी केली, तर या हत्येमागचा जो सूत्रधार आहे, हा सूत्रधार तिचा स्वतःचा प्रियकर, ज्याचं नाव आहे दिलीप डांगचिया. हा जो तरुण आहे, हा तरुण मणिपूरमध्ये सेंट्रल रिझर्व्ह फोर्समध्ये किंवा CRPFमध्ये कामाला आहे. याच्याकडे देखील सरकारी नोकरी होती आणि त्याची जी प्रेयसी आहे अरुणाबेन जाधव, हिच्याकडे देखील सरकारी नोकरी होती. दोघेही सरकारी नोकरीमध्ये होते. मग आता अडलं कुठे? दोघांनाही सरकारी नोकरी होती, दोघांनाही चांगलं जीवन होतं. येत्या काळामध्ये जर का दोघांनी लग्न केलं असतं तरी देखील सुखाचा संसार फुलवता आला असता. परंतु 18 जुलैला या प्रियकर दिलीपने आपल्या प्रेयसीची हत्या का केली? तर 18 जुलैच्या दिवशी या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि ह्या भांडणाचा इतका राग या प्रियकराला आलेला आहे की त्याने चक्क गळा दाबून आपल्या प्रेयसीची हत्या केली. ती जागेवरती गतप्राण होऊन पडलेली आहे. आता हे सगळं झाल्यानंतर कसं असतं, हा जो पोलीस दलामध्ये किंवा CRPFमध्ये काम करणारा जो व्यक्ती होता, याला कायद्याचं ज्ञान कितपर्यंत होतं किंवा याला काय गोष्टींचे काय पडसाद होऊ शकतात हे माहिती होतं किंवा नव्हतं. ज्या रागापोटी त्याने आपल्या मैत्रिणीची हत्या केली, आपल्या प्रेयसीला ठार मारलं, त्याच्यामुळे मग नजीकचं जे अंजार पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशनमध्ये त्याने स्वतः होऊन जाऊन आत्मसमर्पण केलंय. पोलिसांना जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे. पोलीस घटनास्थळी गेलेत, पंचनामा केलाय आणि आत्मसमर्पण केल्यामुळे प्रियकर दिलीप डांगचिया याला अटक केली. त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. आता हा जो दिलीप आहे, हा ही जी त्याची मैत्रीण होती किंवा प्रेयसी होती, हिच्या शेजारील गावामध्येच राहणारा होता. दोघांची ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं. सरकारी नोकरी होती. पुढे जाऊन लग्न करून सुखाने संसार करायचा होता. महिन्याकाठी चांगलं उत्पन्न होतं. आता अनेक तरुणांना नोकरीसाठी स्ट्रगल करावं लागतं की जिथे खाजगी नोकरीसुद्धा मिळणं दुरापास्त झालंय. कुठेतरी दुकानांमध्ये, कपड्याच्या दुकानामध्ये इकडे तिकडे जाऊन मोलमजुरी चांगल्या शिकल्या सवरलेल्या लोकांना करावी लागते. पण या बाबतीमध्ये मात्र या दोघांनाही सरकारी नोकरी होती. खरं तर आपलं आयुष्य अत्यंत सुखाने जगण्यासाठी म्हणून जे काही लागतं ते या दोघांकडे देखील होतं. परंतु राग मनात ठेवून आपल्या प्रेयसीबद्दलचा राग आहे, हा राग इतका वाढल्याने तिची गळा दाबून ज्याने हत्या केली त्याला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे. कारण या लोकांना आपलं सुख बघवत नाही. प्रत्येकाने आपलं सुख बघावं. एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर विचार करावा. जर का एखादी गोष्ट आपल्या हातून वाईट होणार असेल तर 10 वेळा विचार करा आणि चांगली गोष्ट करायची असेल तर एकदाही विचार नाही केला तरी देखील चालेल. कारण वाईट गोष्टीचे परिणाम असतात ते स्वतःसोबत, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या गावाला सगळ्यांनाच भोगायला लागणार असतात. संपूर्ण सत्य घटना आपल्याला कशी वाटली याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.